पुढची बातमी रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भामधली 15 ऑगस्ट पूर्वी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर होणार असं आता बोललं जात आहे। रायगडचे पालकमंत्री पदाबाबत महेंद्र दळवींनी हे वक्तव्य केलेलं आहे। भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळेल असा दावा सुद्धा महेंद्र दळवींनी केलाय। 15 ऑगस्ट पूर्वी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पद आता जाहीर होईल। भरत गोगावलेंना पालकमंत्री पद मिळेल असं वक्तव्य केलंय महेंद्र दळवी यांनी। महेंद्र दळवींच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे। रायगडचा पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो पेटलेला होता। राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद जाणार की शिवसेनेकडे जाणार असा वाद आता सुरू असतानाच आता महेंद्र दळवींच्या वक्तव्यानं आता चर्चांना उधाण आलंय। एकीकडे रस्त्यांचा मार्ग जो आहे तो मोकळा होताना दिसत आहे, पण मात्र रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री पद नाही आहे। पावसाळी अधिवेशनाआधी कुठेतरी पालकमंत्री पद जाहीर होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत होती। अधिवेशन संपेपर्यंत म्हणजे अर्थातच 18 तारखेपर्यंत नाव जाहीर होऊ शकतंय का? मला वाटतं 15 तारखेच्या आतमध्येच नाव जाहीर व्हायला पाहिजे, कारण 15 ऑगस्ट जीवनानंतराचा कार्यक्रम पालकमंत्र्यांचे व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। कारण जिल्हा नियोजन समितीचा सगळा निधी विकास कामांचा थांबला आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भातला योग्य निर्णय घेतील आणि रायगडवासियांच्या मनातला जो पालकमंत्री आहे तो निश्चित देतील असं मला वाटतं। कारण गेले कित्येक वर्ष हा वादविवाद असा बनून राहिलेला आहे, त्यामुळे विकास कामं देखील थांबलीत। त्यामुळे अनेक विविध पक्षाच्या नेते मंडळींची कार्यकर्त्यांची इच्छा आहे की निधीचं वितरण अति जलदगतीने व्हायला पाहिजे आणि मग इतर जिल्ह्यांप्रमाणे रायगड जिल्ह्याचा देखील हा प्रश्न सुटेल असा आशावाद नक्की व्यक्त करतो आम्ही।